तिथपर्यंत येतात बघ. हरे कृष्ण सर्वांना, स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आहे ना आज आपला 7वा अध्याय पाहणार, ज्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. तर आपण काल कुठला बघितला? ध्यान योग बघितला. तर मंगलाचरण म्हणूया आपलं. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. उत्तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हा, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. तर या अध्यायाचं नाव काय? ज्ञान विज्ञान योग. तर आपण प्रथम आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया. पुन्हा आमच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या या पूर्ण टीमला प्रणाम करते. आणि तुम्ही पण सगळे इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर हा जो कालचा अध्याय होता ना ध्यानयोग, तो आपण आधी जरा बघूया. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. काय होतं? कारण अर्जुनाला फार वाटत होतं की आपण वनात जावं वगैरे. पण जेव्हा प्रत्यक्ष ध्यानयोग बघितला तेव्हा अर्जुनाला आपण ते अष्टांग योगाचे टप्पे, त्यात कशी प्रगती करायची हे बघितलं. पण नंतर अर्जुनाने कृष्णा म्हणजे त्याला तो योग फारसा आवडला नाही. त्याने कृष्णांना काय सांगितलं आठवतं? की मी वायूला नियंत्रित करू शकतो, पण मनाला संयमित करणे कठीण आहे. त्यामुळे त्याला तितकासा तो आवडला नव्हता. मग त्याच्यानंतर अयशस्वी योगींचं काय होतं असं विचारलं. मग कृष्णाने सांगितलं की जर का अर्धवट राहिला हा मार्ग, तर मी त्यांना एका वैभवशाली आणि गुणवान कुटुंबात जन्म देतो, की जिथून ना ते त्यांचा अर्धवट राहिलेला भक्तीचा मार्ग परत सुरू करू शकतील. आणि जे अत्यंत प्रगत अवस्थेपर्यंत गेलेले असतात आणि काहीतरी होऊन त्यांचा तो मार्ग अर्धवट राहतो, सुटतो, त्यांना भगवंत सरळ शुद्ध भक्त कुटुंबात, वैष्णव कुटुंबात जन्म देतात. आणि शेवटी कृष्णाने सर्वोच्च योगी कोण ते सांगितलं होतं. तर तो जो त्याच्यामध्ये कृष्णाने भक्तीचं वर्णन केलं होतं, की जो भक्तीने माझी दिव्य प्रेममय सेवा करतो. मग अर्जुनाला हे जरा छान वाटतंय, की भक्तीविषयी, की त्याला कृष्ण सर्वोच्च योगी म्हणतात. त्यामुळे आता त्याला भक्तीविषयी जाणून घ्यायचंय आणि ती त्याला बरी पण वाटते. हा ध्यानयोग त्याला फारसा मनाला भावला नाही. पण भगवंतांची दिव्य सेवा, प्रेममय सेवा करणं ह्याला भगवंत सर्वोच्च योगी म्हणतात.
आणि त्याला तो बरं पण वाटतंय. पण आता थोडंसं अजून जाणून घ्यायला पाहिजे, की मग भक्ती म्हणजे काय? ती कशी करायची? वगैरे. तर आता हे जे पहिले 6 1 ते 6 अध्याय हे कर्माद्वारे कृष्णांशी कसं जोडायचं हे सांगतात. कर्मयोग. म्हणजे आता इथे कृष्णाने भक्तीविषयी सांगितलं आणि अर्जुन आता बघा पुढे भक्तीविषयीच विचारतो. तर हे जे मधले 7 ते 12 हे अध्याय जे आहेत हे भक्ती योगाचे आहेत आणि 13 ते 18 ज्ञान योगाचे अध्याय. हं. माताजी घ्या पुढची स्लाईड. आपण आजच्या अध्यायात काय आहे ते पाहूया. हां. तर आहे ना, इथे भगवंतानी अ, म्हणजे हे जे भक्ती योगातले अध्याय आहेत ना, भक्ती तुम्ही कुणाची करता ह्याची आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे त्यांच्याविषयी आपल्याला पूर्ण माहिती हवी. मग ह्या अध्यायामध्ये कृष्णाने ना अ, त्यांच्या स्वतःबद्दल माहिती दिलेली आहे आणि हे जे मधले भक्ती योगाचे अध्याय आहेत ना, ह्यात तुम्हाला कृष्णांबद्दलच माहिती मिळते भरपूर अशी. म्हणजे इथे सजग असायला हवं आपण भक्तीमध्ये. कृष्णानी स्वतःची भक्ती करायला सांगितली आहे, तर स्वतःविषयीचं ज्ञान पण दिलंय. ही अंधभक्ती नव्हे हां. मग त्याच्यानंतर भगवंतांनी वेगवेगळ्या स्वतःच्या शक्तींविषयी जरा सांगितलेलं आहे. मग भगवंतांना कसं शरण जायचं ते एक सांगितलेलं आहे. मग देवदेवतांच्या पूजाविषयी आपण आज जरा बघूया. हं. आणि भ्रमातून भक्तीकडे ते पण बघू म्हणजे. माताजी घ्या पुढे आपण पाहूया ते हळू तर हां, थोडं आधी ऐकूया हां, बॅकग्राऊंड ह्या अध्यायाचं. तर इथे ना जे एक चांगले शिक्षक असतात ते बघा गणित वगैरे शिकवत असतील एखादे शिक्षक आणि शिकवलेलं मुलांच्या फारसं लक्षात नाही आलं, तर चेहरा बघूनच त्यांना साधारण अंदाज येतो, की परत एकदा मुलांना शिकवूया, हे त्यांना समजलेलं नाही. तसं अर्जुनाच्या चेहऱ्यावर भाव होते, की त्याला ना हे परत एकदा ऐकायचं म्हणजे भक्तीविषयी आता जास्त फक्त एका श्लोकातलं नको, की ते सर्वोत्तम योगी आहेत. तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून कृष्णानी भक्तीविषयी त्याला अजून ओळखायचं पाहिजे, माहिती पाहिजे हे जाणलं आणि त्याच्याविषयी माहिती द्यायला सुरू केली. मग ह्या अध्यायाचं नाव काय आहे? ज्ञान विज्ञान योग. मग इथे कृष्णानी स्वतःविषयी ज्ञान दिलंय. मग विज्ञान कधी म्हणतात तर जेव्हा ज्ञान आपण जीवनात उपयोगी आणतो, अप्लाय करतो, तेव्हा ते विज्ञान होतं. म्हणजे आता एखादे डॉक्टर आहेत, पण ते रुग्ण तपासत नाहीत, पेशंट चेकच करत नाहीत. तर मग त्यांचं ज्ञान विज्ञान नाही होत. हं. जेव्हा मिळवलेलं ज्ञान तुम्ही व्यवहारात वापरता ते विज्ञान. मग इथे ना आपल्याला कृष्णांविषयी ज्ञान मिळवून ते जीवनात उतरवून कृष्णांशी जोडून घ्यायचंय ह्याला योग म्हणतात. हं. मग काय ना, आता भक्तियोग तर आपण शिकणार आहोत. मग त्याच्या आधी आपल्याला थोडंसं माहीत हवं, की असं काय असेल, की ज्याने भगवंतांना आनंद होतो. म्हणजे कुठली गोष्ट केल्यावर कृष्णांना आनंद होत असेल. तुम्ही सांगा. असं काही नाही, की उत्तर बरोबर यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं सांगा, की काय केल्यामुळे कृष्णांना आनंद होत असेल? त्यांचे नामस्मरण करणे. हां, बरोबर आहे. आणि त्यांच्याविषयी चर्चा करणे, त्यांच्या लीलांचं श्रवण करणे. हां, हे पण बरोबर त्यांना आहे. त्यांना नामस्मरण. फल, फूल त्यांची आणि पूजा करणे. पत्र. त्यांची पूजा करणे. हां, हे पण बरोबर. नामस्मरण. हे आपण फलाची अपेक्षा न करता कर्म करणे. हां, हे पण बरोबर आहे. हो. मग कसं आहे ना, हे झाले वेगवेगळे मार्ग. मला एक्झॅक्टली 2 गोष्टी सांगते, ज्याच्यामुळे कृष्णांना फार म्हणजे फार आनंद होतो. बाकी नवविधा भक्ती आपण ह्या एका पुढच्या श्लोकात सांगते तुम्हाला, त्याचे वेगवेगळे मार्ग. पण 2 गोष्टींनी कृष्णांना फार आनंद होतो. एक तर जे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात ना, त्यांची तुम्ही सेवा केलात, त्यांना आनंद देणारं काम केलंत. तर म्हणजे आता प्रभुपाद स्वामींनी बघा त्यांच्या गुरूंनी सांगितलं होतं, की "तू वैदिक ज्ञानाचा प्रसार, ह्या भागवत धर्माचा प्रसार जगभर कर."
तर ते आणि आपल्या ग्रंथांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कर. तर ह्या 2 गोष्टी करायच्याचा प्रयत्न ना त्यांनी आयुष्यभर केला हां. अगदी शेवटच्या वेळेपर्यंत प्रभुपाद स्वामी हे लिखाण करतच होते. तर कसं असतं ही गोष्ट भगवंतांना फार आनंद देते, की त्यांचे जे शुद्ध भक्त असतात ना, जे संत, वरिष्ठ भक्त, त्यांची आपण जेव्हा सेवा करतो, कुठल्याही स्वरूपात मदत करतो, तेव्हा भगवंतांना फार आनंद होतो, की माझ्या भक्ताच्या आयुष्य हे आनंद आणतायत. आणि दुसरं ना आपण कसे आहोत, भगवंतांचे अंश. आत्मा हा भगवंतांचा अंश आहे. पण आपण त्यांना विसरलोय. मग इथे प्रत्येक जणच ही त्या भौतिक प्रकृतीची चा प्रभाव असतो. मग आहे ना, अशा विसरलेल्यांना जो भगवंतांशी जोडतो, तो एक भगवंतांना ते कार्य खूप आवडतं. म्हणजे अ, आपला त्या म्हणजे मनुष्यांचं आणि भगवंतांचं नातं काय आहे ह्याची ओळख करून देणे आणि ते जोडणं. ह्या कार्य जे करतात ते भगवंतांना खूप प्रिय असतात. का का आता सांगा? कारण ते आईसारखे आहेत. आई-वडिलांना कशी मुलांची खूप काळजी असते, तसं आहे. आपण त्यांची मुलं आहोत आणि आपलं खरं घर ते आहे. मग आता समजा हां, एखादा मेंढपाळ आहे, त्याच्याकडे 100 मेंढरं आहेत, मेंढ्या 100 आहेत आणि सगळ्या 99 घरी परत आल्या. पण एक संध्याकाळी घरी परत आली नाही, तर त्याला त्या एकची काळजी वाटत राहणार. तो शोधायचा प्रयत्न करेल. मग समजा एखादा माणूस त्या वाट चुकलेल्या मेंढीला घेऊन त्याच्याकडे आला, तर त्याला कसा आनंद होणार? तसा भगवंतांना आनंद होतो. त्यामुळे ह्या 2 गोष्टी करायचा आपण भक्ती म्हणजे आधी भक्तीची व्याख्या काय आहे लक्षात ठेवा. भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. हां. व अ, ह्या 2 गोष्टी भगवंतांना खूप आनंद देतात. कुठल्या? की त्यांच्या शुद्ध भक्तांना च्या आयुष्यात आनंद आणणं, म्हणजे त्यांना मदत करणं. आणि दुसरं की हे जे लोकं आहेत ना, आपण सगळे जे भगवंतांना विसरलेलो आहोत, त्यांना भगवंतांपर्यंत नेऊन पोहोचवणं. ह्या 2 गोष्टी त्यांना खूप आनंद देतात. हां, माताजी वाचा हे आता. माताजी प्रियंका माताजींचा हँड रेज आहे. हां, माताजी काय म्हणतायत? लोअर झाला. ठीक आहे. ठीक आहे. श्री माताजी तुम्ही भगवानुवाच मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जान्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. हरे कृष्ण. आता ना ह्या श्लोकामध्ये ना कृष्ण काय म्हणतायत बघा, की तू माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन असं म्हणजे माझ्यावर पूर्ण आसक्त कसा होऊ शकतीस वगैरे, हे सगळं तू ऐक म्हणतात. निस्संदेह कसा जाणू शकशील हे ऐक. कृष्ण काय म्हणतात, तच्छृणु, ऐक आता. तर ना भक्तीची प्रकार खूप वेगवेगळे असतात. पण त्याची सुरुवात ही श्रवणापासून होत असते. आपण ना ऐकायला कसं हवं, लक्ष देऊन ऐकायला पाहिजे आणि तुम्हाला जाणवेल अर्जुनाचे प्रश्न ना, जसे-जसे तुम्ही ऐकता आहात, तसं तर कळेल, की अर्जुन किती लक्ष देऊन ऐकतोय. तसं आपण पण ना अगदी कानात प्राण आणून ऐकायला हवं, मन लावून. हां, मग ते आपल्यापर्यंत जेव्हा आपण मन लावून ऐकतो, त्याचा आपल्यावर परिणाम पण खूप छान होतो. वर्गात वगैरे शिकताना पण मोबाईल वगैरे बाजूला ठेवून ना, तुमचे प्रोफेसर किंवा शिक्षक हे जे काही शिकवतात, हे लक्ष देऊन ऐकायला हवं. तर इथे कृष्ण सांगतात, की "ऐक, अर्जुना तू लक्ष देऊन ऐक." तर आपलं ऐकण्याची प्रक्रिया ही अतिशय लक्ष देऊन असायला हवी. तर आपण कृष्णांना जाणू शकू. ही जी श्रवण भक्ती असते ना, त्यामुळे आपलं ज्ञान खूप वाढतं. हं. मग आता आहे ना, ऐकायचं कुणाकडून तेही लक्षात ठेवा. ऐकायला काही खूप आजूबाजूला असतं. तर ना शुद्ध लोकांकडून म्हणजे जे तुम्हाला शुद्ध ज्ञान देणार अशांकडून ऐका.
नाहीतर चुकीच्या ठिकाणचं ऐकून जीवनात चुकीच्या मार्गाला पण जाणं होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा ऐकता तेव्हा अधिकृत माध्यमातून ऐकत चला, की जे शुद्ध ज्ञान देतील. पण श्रवण फार महत्वाचं आहे. मग ना आता आपण जप करतो तेव्हा पण बघा, तोंडाने करायचा, कानाने ऐकायचा, तोंडाने करायचा, कानाने ऐकायचा, असंच ना त्याचा आपल्यावर फार छान परिणाम होत असतो. तर आपल्या जपाचा थोडा आपण मग आता अर्थ बघूया हां. आपला जप काय आहे? हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. मग इथे हरे म्हणजे ॲक्चुअली हरा आहे. हरा म्हणजे काय? तर भगवंतांची अंतरंगा शक्ती. राधेचं एक नाव आहे हरा. हां, भगवंतांची ती अंतरंगा शक्ती आहे, आनंददायी शक्ती. तर मग आपण तिला हाक मारतो, की मग संस्कृतमध्ये ते हराचं हरे होतं. राधाचं राधे हाक मारताना. तसं ते इकडे हरे. हां, हरे म्हणजे काय? तर भगवंतांची अंतरंगा शक्ती राधा. कृष्ण म्हणजे काय? तर कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्वाकर्षक. जे सगळं काय एकदा तुमचं मन जरा जरी कृष्णांकडे गेलं, की ते आकर्षून घेणार. कारण ते म्हणजे आहेतच सर्वाकर्षक आणि कृष्णांशी जातो ना, ते कृष्ण तुमचं सगळंच म्हणजे तुमचं पाप वगैरे सगळं आकर्षून घेतात. असे आहेत ते. पण कृष्ण म्हणजे सर्वाकर्षक, की ज्यांच्यामध्ये आपण अट्रॅक्ट होतो. ओके. मग राम म्हणजे काय? तर राम ह्या शब्दाचा अर्थ आहे आनंदाचा उगम. हं. तर इथे आपण हरे म्हटल्यावर राधा म्हणते काय? ओढ येते आपल्याला. काय? तर आपण म्हणतो की आम्हाला कृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये व्यस्त ठेव, की ज्यामुळे आपलं हृदय आनंदाने भरून जाईल. हं. असा ह्या हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे असा अर्थ आहे तो. की राधा आपल्याला म्हणते काय तर आपण तिला विनंती करतो. कारण ना एकतर भक्ती ही गोष्ट जी आहे, ही कृष्ण ना आपल्याला बाकी सगळं देऊ शकतात. तुम्ही कृष्णांकडे काहीतरी मागितलं, घर, जमीन, चांगलं संसार, तर कृष्ण ते देतात. पण भक्ती सहजासहजी देत नाहीत. भक्ती ही सुदुर्लभ आहे. मग भक्ती एकतर राधा, कृष्ण ह्यांच्या कृपेने मिळते, नाहीतर त्यांच्या शुद्ध भक्तांच्या कृपेने मिळते. हां, त्यामुळे आपण राधेला अशी विनंती करत असतो, की आम्हाला भगवंतांच्या दिव्य भक्तीमध्ये, सेवेमध्ये गुंतवून ठेव. हां, मग इथे राम जो आहे, हे आनंदाचा उगम असंही घ्या किंवा काही आचार्यांनी केलं आहे, की म्हणजे कृष्ण, राम हे अ, अनंत शेष आहेत ना, ते नेहमी त्यांच्याबरोबर येतात. जेव्हा कृष्ण आले तेव्हा बलराम बनून आले. जेव्हा राम आले तेव्हा लक्ष्मणाच्या रूपात आले. त्यामुळे ती त्यांच्या पण कारण जे भगवंतांचे जे प्रगत भक्त असतात त्यांच्या कृपेने भक्ती मिळते ना, त्यामुळे त्यांनाही संबोधतोय असंही म्हटलात तरीही चालेल. कारण काही आचार्यांनी तशी व्याख्या केली आहे. आणि ना राम आणि कृष्ण ही 2 नावं का आहेत सांगा? कारण आचार्यांचं म्हणणं पडलं बाकीचे जे अवतार आहेत ना भगवंतांचे, ते प्रकट होतात, त्यांचं काम करतात आणि लगेच ते आपल्या आपल्या धामात निघून जातात. पण राम आणि कृष्ण ह्या 2 अवतारात ना, ते इथे पृथ्वीवर राहिले. त्यांनी बराच काळ राहिले आणि मनुष्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी अ, जे काय त्या मनुष्यानी करायला हवं, ते त्यांनी आचरणात आणून शिकवलंय आपल्याला वेगवेगळ्या लीला आणि स्वतः आचरण करून. राम आणि कृष्ण ह्यांनी मनुष्यांच्या उद्धारासाठी बरंच काही केलेलं आहे. म्हणून राम आणि कृष्ण हे 2 नावं घेतलेली आहेत तिथे. हं. तर हा आपला हे झाला मंत्र झाला त्याच्याविषयी. आता इथे कृष्ण सांगतायत, की "तू कसा मला जाणू शकतोस ना, ते मी सांगतो तुला. तू थांब, ऐक आता." माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्णा. वाचा. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन. हे जाणल्यावर
तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. हरे कृष्णा. हा. तर हे ज्ञान कसं आहे बघा, कृष्ण काय सांगतायत, हे ज्ञान जेव्हा आता हे भक्ती योगातलं घेशील ना, तेव्हा तुला आणि काही जाणण्याची शिल्लक राहणार नाही. म्हणजे इथे गीतेच्या माध्यमातून कृष्ण जे ज्ञान देतायत ना, ते कसं आहे, पूर्ण आहे. आपण असं कधी म्हणू का, की एखाद्याला काहीतरी शिकून, की हे मी तुला पूर्ण शिकवलं, अजून काही जाणायचं बस आता ह्याच्यात शिल्लक नाही राहिलं. हां, असं कधी कोण म्हणत नाही. कारण कितीही शिकलो एखाद्या कुठल्याही गोष्टीत, तरी काहीतरी नवीन शिकण्याचं राहतच. पण कृष्ण बघा, हे पूर्ण ज्ञान आपल्याला ती पूर्णता फक्त कृष्ण देऊ शकतात. हां, की पूर्ण ज्ञान. अजून मग जाणायचं काय शिल्लक राहणार नाही. मग ना, हे जे ज्ञान आहे ना, कृष्णांची ही भक्ती करण्याचे 9 मार्ग आहेत. त्याला नवविधा भक्ती म्हणतात. तर तुम्ही ह्यापैकी कुठल्याही मार्गाचा स्वीकार करू शकता आणि भगवत प्राप्ती करू शकता. त्यावर काही बंधनं नाहीयेत हां. तुम्हाला जो आवडेल तो मार्ग तुम्ही निवडू शकता. श्लोक म्हणूया सांगते तो. श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम असा तो श्लोक आहे काय. तर हा तुम्हाला उदाहरण पण सांगते. आता श्रवण म्हणजे काय, तर भगवंतांविषयी श्रवण करणं. तर श्रवण भक्तीचं उदाहरण परीक्षित महाराज आहेत. जे परीक्षित महाराजांना आपल्याला माहित आहे ना, ऋषीपुत्राच्या शापामुळे 7 दिवसाचं आयुष्य शिल्लक होतं. मग त्यांनी त्यामध्ये आयुष्य काय वाढवू कसं हा विचार नाही केला. आहे त्या वेळेचा मी सदुपयोग कसा करू. मंत्री आणि सगळ्यांचंच म्हणणं पडलं, भागवतमचं श्रवण करायला हवं. मग ते असं राज्यपुत्राकडे मुलग्याकडे देऊन हरिद्वारला गेले आणि तिथे शुकदेव गोस्वामी भेटले त्यांना, जे महान भागवत कथाकार होते. तर त्यांच्याकडनं श्रवण केलं भागवतम. तर ही श्रवण आणि 7 दिवसात भगवंतांना प्राप्त पण केलं. तर ही श्रवण भक्ती. मग कीर्तनम. कीर्तनमचं उदाहरण आहे ना, शुकदेव म्हणजे तुकाराम महाराज वगैरे तुम्ही भगवंतांविषयी कथा करत राहणं. तर कीर्तनमचं कोण आहेत? शुकदेव गोस्वामी, नारद मुनी, तुकाराम महाराज. हे शुकदेव गोस्वामीच भागवतम ह्यांना सांगितलेले हां, परीक्षित महाराजांना. मग त्याच्यानंतर स्मरणम, भगवंतांचं नित्य स्मरण. तर त्याचे उदाहरण कोण आहेत? प्रल्हाद महाराज. पादसेवनमचं कोण? लक्ष्मी देवी. ऍक्च्युली लक्ष्मींचं स्थान भगवंतांच्या हृदयात आहे, छातीवर. पण त्या नेहमी भगवंतांची पादसेवनम ही सेवा करत असतात. अर्चनम म्हणजे पूजा अर्चा. हं. तर पृथू महाराज हे त्याचं उदाहरण आहेत. भागवतम मध्ये कथा आहे त्यांची. वंदनम इथे अक्रूर घेऊ शकता. प्रार्थना अर्पण करणे, विविध अशी स्तोत्र वगैरे. तर ह्याला वंदनम म्हणतात. दास्यम हनुमान, दास्य भक्ती. साख्यम सखे त्यांचे अर्जुन, उद्धव, गोप सखे, सुदामा हे सगळे. आत्मनिवेदनम, आत्मनिवेदनमचे ना बली महाराज उदाहरण आहेत. सुंदर गोष्ट आहे बली महाराजांची. तर ते आत्मनिवेदनमचे हे आहेत, की भक्तीमध्ये त्यांनी स्वतःला समर्पित करून टाकलं. तर अशा हे 9 मार्ग आहेत आणि ह्या 9ही मार्गांनी भगवंतांना प्राप्त कोणी केलं होतं? अंबरीश महाराज. 9ही मार्गांनी भगवंतांना प्राप्त केलेलं. तर ह्या 9 पैकी तुम्हाला जो आवडेल तो मार्ग तुम्ही स्वीकारू शकता. भगवंतांची प्राप्ती होईल. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सहस्रावधी मनुष्यापैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वता जाणतो. हरे कृष्णा. तर आहे ना, इथे सिद्धांत कसा आहे बघा. कृष्ण म्हणजे आता मगाशी म्हटलं ना, भक्ती ही मग त्याची आवाज गेला.
माझा गेला की मी मेसेज वाचत होती. साऊंड अलाउड करा म्हणजे आवाज येतोय ना व्यवस्थित? हरे कृष्ण. हो माताजी, तुमचा तर आवाज येतोय, काही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे, मग योजना आपण माताजी, तुम्हाला आवाज येतोय व्यवस्थित? हो, येतोय माताजी. ओके, मग ठीक आहे. ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम म्हणजे मला मेसेजच नाही कळला तो, तर तुम्ही माताजी बघा तुमचं इंटरनेट कनेक्शन. हा हा तर हा सिद्धांत बघा, इथे कृष्ण काय सांगतायत की भक्ती ही सुदुर्लभ म्हटली जाते प्राप्त करायला. म्हणजे वाटतं खूप सोपी की भगवंतांच्या आता नवविधातलं मी कुठलंही करेन किंवा जपच तर करायचंय, तसं नाही. ती खूप दुर्लभ आहेत. आताच म्हटलं ना, एकतर भगवंतांच्या कृपेने मिळते, नाहीतर गुरूंच्या कृपेने. बाकी त्याला मार्ग नाही. हा एकतर कृष्णांच्या म्हणजे असं म्हटलं जातं की कृष्णांच्या कृपेने गुरु येतात, गुरूंच्या कृपेने भक्ती मिळते. हा आणि इथं तुम्ही ह्या क्लासमध्ये आहात आणि थांबू शकलाय, ह्याचा पण अर्थ असा नक्कीच घ्या की काहीतरी राधाकृष्णांची कृपा आहे, गुरूंची कृपा आहे. ती त्याशिवाय आपण इथे थांबू नाही शकत. कितीतरी जण हा क्लास सोडून जातात. आता तुम्ही पण बघा, नंतर लिंक वगैरे पाठवाल, त्यातली सगळीच जण काही जॉईन होत नाहीत. बघा तुम्ही पाठवा आपल्या सगळ्या ओळखीच्यांना वगैरे, पण त्यातले तुम्हाला वाटलं तरी सगळी नाही आहेत का? तर त्यासाठी राधाकृष्ण, गुरु यांची कृपा असायला लागते. आणि कुठेतरी पूर्वजांची पुण्याई वगैरे असते की तुम्ही ह्या गीतेच्या कृष्णाच्या भक्तीच्या मार्गावर येता. त्या कृष्ण काय सांगतायत बघा, जेव्हा खूप लोक म्हणजे सहस्त्रावधी म्हणजे लाखो लोक सिद्धी प्राप्त करायचा प्रयत्न करतात, म्हणजे भगवंतांना प्राप्त करायचा प्रयत्न करतात. हा ऑलरेडी इथे कितीतरी मुळात लोक म्हणजे जनसंख्या बघता पृथ्वीची किती आहे, त्यातली किती जण कृष्णांविषयी जाणतात किंवा कृष्णांना प्राप्त करायचा प्रयत्न करतात, त्यांचीच संख्या खूप कमी आहे. मग अशा लाखो लोकांमधल्या जे सिद्धी प्राप्त करायला प्रयत्न करतायत, ते ऑलरेडी त्यांची संख्या कमी आहे आणि त्यातल्या पण सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. म्हणजे अशांपैकी पण एखादाच भगवंतांना तत्वतः जाणू शकतो. एवढी दुर्लभ आहे. मग हे मॅरेथॉनचं उदाहरण दाखवलंय बघा. सुरू खूप जण करतात. चांगला मोठा ग्रुप असतो. त्यातले ना जिंकणारे बाजूलाच ठेवू आपण. पण पूर्ण पण करणारे खूप कमी असतात. बाकी हौशी जे असतात, फोटो-बिटो काढतात आणि स्टार्टचं थोडंसं 1-2 किलोमीटर करून बास करणारे ची संख्या जास्त असते. हं. हां, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे कृष्ण. वाह! भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हरे कृष्णा. आता ना आपल्याला कृष्ण ह्या अध्यायात त्यांच्या थोड्या शक्तींविषयी सांगणार आहेत. का सांगणार आहेत? तर हा भक्ती योगातले हे अध्याय आहेत. तर आपल्याला एकतर कृष्णांविषयी अजून माहिती मिळत जाईल, की आपण म्हणत होतो ना 3ऱ्या अध्यायापासून यज्ञाची व्याख्या शिकलीपासून किंवा कृष्ण भावनाभावित कर्म सगळं त्यांना अर्पण करून का आपण करायला हवं वगैरे. तर पहा तुम्ही हे सगळं त्यांचं आहे. त्यांनी आपल्याला दिलंय. त्यामुळे आपण त्याचा उपयोग त्यांना परत देण्यासाठीच करायला हवा. हं. आणि दुसरी गोष्ट ना आता पुढे ते श्लोक आहेत, की कृष्णांना भक्तीची जी 6व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात व्याख्या सांगितली, की ज्याचं सतत मन सतत माझ्यामध्ये स्थिर असतं वगैरे. तर मग ते होण्यासाठी आपल्याला सतत कृष्णांची आठवणीत राहायचंय. मग ती कशी येणार? आता आपल्याला दिवसातनं किती वेळा कृष्णांची आठवण येते? आपण विसरतो. जप करत असाल ना, जप करायच्या वेळेला येते, पूजा करताना येईल, नाही खाताना येईल, पण 24 तास येणार नाही. तर ह्या ना वेगवेगळ्या ज्या शक्ती आहेत, ह्या जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा म्हणजे तुम्ही ह्या वस्तू पाहाल, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, की ह्या वेगवेगळ्या भगवंतांच्या शक्ती आहेत. भगवंत आपल्याला त्या रूपात भेटतायत. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश हे पंचमहाभूत. ह्यांनीच आपलं शरीर पण बनलंय आणि पृथ्वीवर हे सगळं अन्न वगैरे मिळतं हे सगळं त्यांच्यामुळे. मग मन, बुद्धी, अहंकार हे आपलं
म्हणजे पंचमहाभूतांनी वरचं स्थूल शरीर बनलंय. मन, बुद्धी, अहंकारने आतलं सूक्ष्म शरीर बनलंय आणि त्याच्या आत आत्मा आणि परमात्मा असतो. तो काय आत्मा भगवंतांचाच अंश आहे. हा आणि इथे जे मन, बुद्धी, अहंकार आहे ना, अहंकार असावा पण हे सगळं म्हणजे मी करता आणि मी भोगता, हे सगळं माझं आहे, मी त्याचा माझ्यासाठी उपयोग करणार असं नाही. खरा अहंकार कुठला ठेवा, की मी भगवंतांचा नित्य दास आहे आणि जे काय तुमची सजी नियत कर्तव्य वाटणीला आलेली आहेत ती करा. पण ती करताना भाव असा ठेवा, की हा भगवंता ही तुमची सेवा. गृहस्थाश्रम स्वीकारलंय, कुटुंबाची जबाबदारी, तर त्यांना पण भगवंतांशी जोडायचा प्रयत्न करा आणि भाव हा ठेवा, की ती माझी सेवा करायसाठी नाहीयेत, तर मी त्यांना भगवंतांशी जोडेन, ही कृष्णांची सेवा म्हणून मी करणार. म्हणजे खरा अहंकार काय आहे? मी भगवंतांचा नित्य दास आहे. ओके. तर ह्या शक्ती जेव्हा आपण पाणी प्याल वगैरे तेव्हा नक्की आठवणीत ठेवा, की पाण्यामुळे आपल्याला किती तृप्तता मिळते. तर हे सगळं भगवंतांच्या शक्ती आहेत. वाचा माताची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे, जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्णा. हम्म. तर अजून एक भगवंत म्हणतायत शक्ती आहे. कुठली सांगा? परा. परा आणि अपरा. हा परा म्हणजे भगवंत सगळं आध्यात्मिक येतो. जे आपला फक्त आत्मा येतो त्याच्यामध्ये. भगवंतांची आध्यात्मिक लोक वगैरे हे सगळं पराशक्तीमध्ये येणार. हा आणि एक अपरा असते ज्याच्यामध्ये ही पंचमहाभूतांनी बनलेला हा निसर्ग वगैरे सगळं असतो. तर तो अपरा. मग कृष्ण पुढे काय सांगतायत बघा, की हे जे आपण असतो ना, म्हणजे आत्मा, जीवात्मा म्हणू, आपल्याला शरीर पण असतं. तर इथे पृथ्वीवर जीवन किंवा ज्या ग्रह लोकांवरचे ते असतील, तिथे जीवन जगण्यासाठी ना त्यांना ह्या अ, अपरा प्रकृतीचा उपभोग घ्यावा, म्हणजे मदत घ्यावी लागते, उपभोग घ्यावा लागतो. म्हणजे कसं, आता पक्षी वगैरे घरटं बनवतात, तर चिखल आणि गवताच्या काड्या वगैरे असं गोळा करतात. ते पृथ्वीमधूनच म्हणजे आजूबाजूच्या निसर्गामधून घेतात. खाणं पिणं हे प्राणी कुठून मिळवतात? तिकडनंच. आपण पण बघा, इथे तुम्ही काहीही कारखान्यांमध्ये काहीही निर्माण करा किंवा स्ट्रेट जंगलात जाऊन काहीतरी मिळू, म्हणजे शेती वगैरे करा. हा किंवा चिखल मातीचं घर बांधा, कसंही करा, पण आपण हे सगळं घेतोय, हे एक बेसिक आपल्याला इथे मिळालेल्या भगवंतांनी दिलेल्या सृष्टीमधूनच घेतोय. तर हे जे भगवंत, लक्षात ठेवा, की परा आणि अपरा ह्या भगवंतांच्याच दोन शक्ती आहेत. अपरा म्हणजे ही सगळं भौतिक जे काही इथे आहे ते, आणि परा म्हणजे सगळं आध्यात्मिक. हा घ्या माताजी पुढची slide. श्री कृष्ण. सर्व सृष्ट प्राणीमात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे, यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हरे कृष्णा. आता कृष्ण काय सांगिततायत बघा. हे ना महाविष्णू आहेत. पहिल्या नाव असणाऱ्या स्लाइड मध्ये पण तेच होते. आपण उद्या अक्षर ब्रह्मयोग मध्ये ना व्यवस्थित वाचू सांगते. ही महाविष्णू हे कसे भगवंतांचे पुरुष अवतार आहेत. आपण ती ब्रह्मांडाची रचना उद्या बघूया. तर कृष्ण इथे काय तो माताजी 7.7 पण वाचा. हरे कृष्ण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हा तर कृष्णाने इथे तर ते स्वतः त्यांच्या मुखातून आलेली ही वाणी आहे. तर ते काय सांगतायत बघा, की इथे ना ह्या सगळ्याचा उगम जो काय आहे ना, दोन शक्ती म्हणजे परा आणि अपरा, अंतरंगा बहिरंगा, म्हणजे पण तेच परा की भगवंतांची आध्यात्मिक शक्ती, आणि ही जी अपरा म्हटलंय ती बहिरंगा शक्ती. तर ह्या जी शक्ती आहे ना, ह्याचा हे सगळं जे प्राणी जगत आहे हे त्याच्यामध्येच स्थिरावलेलं आहे आणि ते कुठून आलंय बघा, भगवंतांच्या शक्ती आहेत त्या त्यांच्यामधून आलेल्या आहेत. हा इथे आपलं काही नाहीये. मग या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक,
आहे याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. म्हणजे जे म्हणून काय आध्यात्मिक आहे ते सुद्धा त्यांचंच आहे आणि जे भौतिक आहे की इथली पंचमहाभूतांनी बनलेलं हे सगळं पृथ्वी वगैरे हे सगळं जे आहे हे त्यांचं आहे. त्यांच्यामधून आलेलं आहे. आपण नाही ते बनवलं. आपण ना खूप अधिकाराने त्याचा उपभोग घेत सुटलोय. दुसऱ्यांच्या पण वाटणीचं संपवत सुटलोय. तर असं नाही. आपण त्यामुळे ना प्रकृतीच्या दृष्टीने चोर बनतो. प्राणी बघा कसे तुमची गरज आहे ना त्यांची तेवढं घेत असतात. तर मनुष्याने पण साधारण हा प्रयत्न ठेवायला पाहिजे, की आपण आपलं जीवन जगताना ना तुम्ही तुमच्या गरजेपुरता ह्या संसाधनांचा वापर करायला हवा. हं. ना आणि लक्षात घ्या, की इथे सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे त्याचं योग्य काय होणार, की तुम्ही त्यांचं जे आहे त्याचा त्यांच्या सेवेसाठी वापर करणं. शरीर पण त्यांनी दिलेलं आहे, तर त्याचा वापर भगवंतांच्या सेवेसाठी करणं, हे त्याचा सगळ्यात चांगला उपयोग आहे. आणि त्यामुळे आत्म्याला तिकडे भगवंतांकडे जायचा मार्ग पण मोकळा होतो. हं. आणि ना इथे त्यांनी माळेचं उदाहरण दिलंय बघा. आता आपण तर म्हणू, की भगवंत म्हणतायत, की मीच उत्पत्ती करता आहे, प्रलय करता आहे. पण दिसत तर कुठे नाहीत. तर कृष्ण काय सांगतायत, "हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे कोणतेही तत्व नाही. हं. भगवंतांपेक्षा श्रेष्ठ कुठलंही तत्व नाहीये." पण ते काय सांगतायत, मोत्याची माळ असते बघा. त्याच्यातले मोतीच आपल्याला दिसतात. आतला हे दिसत नाही कधी. दोरी दिसत नाही. पण समजा ती हे कट झाली. आतली ती मोत्याच्या माळ्यातली दोरी जो दोरी असते बारीक अशी पातळ दोरा तुटला आपल्या हातून, तर मोती सगळे खळकन जमिनीवर पडतात बघा. हां, मग आता ती दोरी दिसत नव्हती ह्याचा अर्थ असा नाही की नव्हतीच. मग मोती एकसारखे बांधलेले असते, आपोआप इकडे-तिकडे गेले असते. हं. तर कृष्ण पण तसे आहेत. हे जे ग्रहगोल आपण बघतो ना, आपल्याला एक मर्यादित स्वरूपाचं ज्ञान आहे अजून ब्रह्मांडाविषयी. त्याच्या कितीतरी पलीकडच्या गोष्टी आहेत ह्या आपल्या ज्ञानाच्या. पण असं आहे का, की कुठले ग्रहगोल एकमेकाला धडकले वगैरे, ते अनादी कालापासून त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये व्यवस्थित फिरतायत. सगळ्या वेळा व्यवस्थित पाळतायत. तर हे आपोआप होणार का सांगा? कोणतरी कंट्रोल करत असणार ना, धारण केलं असणार. हं. तर भगवंतानी ते मोतींच्या माळेतल्या दोऱ्याप्रमाणे हं, सगळं धारण केलेलं आहे. म्हणून ते जिथल्या तिथे व्यवस्थित चाललेलं आहे सगळं. हां, ते दिसत नाहीये तुम्हाला याचा अर्थ ते नाहीत असं नाहीये. हां, मग त्याची पुढची स्लाईड घ्या. आपणच ठरवलं, की मी एक साधं विज्ञानाचं मॉडेल एखादं तयार करायला सुद्धा तुम्ही ठरवलत, की मी एखादा वर काहीतरी तरंगवत ठेवतो, तर केवढं आपल्याला काय-काय करावं लागतं. सोपं आहे का एखादी गोष्ट अशी तर म्हणजे आपल्या आपल्या कक्षेत फिरत ठेवणं आणि हे ग्रहगोल किती काळापासून आहेत बघा फिरत. हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषन्दृषु. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे. वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे. आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्यही मी आहे. हरे कृष्णा. बघा हां, कशा-कशामध्ये काय-काय आहेत. हां, पाण्यामधला रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाश का आता तुम्हाला आपल्याला तर सगळ्यांना माहित आहे सूर्याच्या प्रकाशाशिवाय काय अवस्था झाली असती. कारण वनस्पती अन्नच बनवतात ह्या सूर्यप्रकाशाचा वापर करून. प्रकाश संश्लेषण क्रिया करतात ना. हां, वैदिक मंत्रातील ओमकार मी आहे. सगळे वैदिक मंत्र हे ओमने सुरू होतात बघा. तर त्याचा ओमकार जो आहे तो भगवंत आहे. ओम हा भगवंतांचा ध्वनी प्रतिनिधी आहे. ओम आणि भगवंत वेगळे नाहीत. हं. आकाशातील शब्द मी आहे. मनुष्यांमधील सामर्थ्य हे भगवंत आहेत. इथे ना पाण्यामधील रस मी आहे ते सांगायचं राहिलं. तर ते पाण्यामधील रस म्हणजे काय? पाणी पिली की आपल्याला एक अशी तृप्तता मिळते. आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत. हां, आपल्याला थोडीशी एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं. तर तो जो जीवन रस आहे ना
तो भगवंत आहे. किंवा आता कडधान्य वगैरे आपण आधी पाण्यात भिजवतो. अ, हं. आणि मग नंतर आपण जे काही अन्न खातो ते पण पाण्यात शिजवतो बघा. उठून आपण डायरेक्ट कडधान्य, डाळी, तांदूळ खात नाही. तर त्याला आपण पाण्यात शिजवतो. आता बटाटा, वेगवेगळ्या उसळ. तर ते पाण्यात शिजवल्यावर त्यांना पाण्यातनं काहीतरी मिळत असणार ना, ती जी चव आहे ना, ती भगवंत आहेत पाण्यामधील हां. घ्या माताजी पुढची स्लाईड. वाचा माताजी आता पाण्यातील चव हां. आता हे हं. जरा पहा तुम्ही. भगवंतांनी सांगितलं आणि हे ज्या वेळेस ह्या सगळ्याच्या आता तुम्हाला दिसेल, तेव्हा त्या रूपात भगवंत भेटतायत असं समजा. समजा म्हणजे जाणून घ्या. हरे कृष्णा. पाण्यातील चव कृष्ण आहे. चंद्र आणि सूर्य यांचा प्रकाश कृष्ण आहे. वैदिक मंत्रातील ओम कृष्ण आहेत. आकाशामधील शब्द कृष्ण आहेत. मनुष्यातील सामर्थ्य कृष्ण आहे. पृथ्वीमधील सुगंध कृष्ण आहेत. आगीमधील उष्णता कृष्ण आहेत. सर्व जीवमधील जीवनशक्ती कृष्ण आहे. सर्व तपस्व्यांचे तप कृष्ण आहेत. अस्तित्वातील सर्व वस्तू बीज आहेत. जे बीज आहे ते कृष्ण आहे. बुद्धिमानाची बुद्धिमत्ता कृष्ण आहे. शक्तिमानातील शक्ती हे कृष्ण आहेत. बलवानांचे बल हे कृष्ण आहेत. धार्मिक तत्वाच्या विरुद्ध नाही लैंगिक जीवन. नेक्स्ट घेऊ. हां, घ्या माताजी पुढे. हां, हरे तर कृष्णा. हां, वाचा. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी आहे. माझे स्वरूप जाणीत नाहीत. हरे कृष्णा. इथे ना भगवंतानी कशामधलं काय आहे ते सांगितलंय बघा. भगवंत. तर आणि ना भौतिक प्रकृती ही जी निसर्ग म्हणतो तीही आहे आणि सत्व माया म्हणजे भौतिक प्रकृती म्हणजे तिचे कुठले 3 गुण असतात. सत्व, रज, तम. तर ही जी माया आहे ना, ही भगवंतांच्याच अधीन आहे. हां, ती त्यांच्या अंडर काम करत असते. आणि त्रिगुणांनी म्हणजे ह्या सत्व, रज आणि तमने मोहित झाल्यामुळे आपल्याला काय वाटत असतं माहित आहे, की मी सगळं करतोय आणि सगळं माझं आहे. जेव्हा ज्ञानाच्या दृष्टीने बघतो तेव्हा कळतं, की इथे जे काही आहे हे सगळं भगवंतांचं आहे. त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. हां, माताजी घ्या पुढे. ह्या मायेच्या प्रभावाखाली असेल तोपर्यंत आपल्याला ना भगवंतांची जाणीव होत नाही. म्हणजे ना कुंती देवीनीचं एक पुस्तक आहे. म्हणजे कुंती देवींचं असं नाही, भागवतममध्ये कुंती मातेने भगवंतांची स्तुती केली आहे. त्याच्यावर प्रभुपाद स्वामींचं एकदम छोटंसं एक पुस्तक आहे, की महाराणी कुंतीची स्तुती नावाचं. तर ते तुम्ही कधीतरी घ्या आणि वाचा. त्यामध्ये त्या किती ज्ञानी स्त्रिया होत्या ते पहा काय ज्ञानाचा अंदाज येईल, की कशा होत्या त्या. तर कुंतीने ना त्यात एका श्लोकामध्ये लिहिलेलं आहे, की आपल्यामध्ये म्हणजे जर का इथे ना चराचरामध्ये कृष्ण सामावलेले आहेत. हां, पण आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मायेचा पडदा आहे. त्यामुळे आपल्याला त्यांची जाणीव होत नाही. जर का ज्ञानाने तो पडदा दूर करू शकलो, तर इथे चराचरामध्ये तुम्हाला कृष्ण भेटणार. छान आहे पुस्तक. तुम्ही अवश्य वाचा. हां, वाचा माताजी. हरे कृष्ण. दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे. परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात. हरे कृष्णा. हां, तर इथे ना मागे एकदा आता हे जाणून घ्या. अजून पण आपल्याला पुढचे श्लोक आहे, की आपण ज्या भौतिक जीवनात राहतोय ना, ह्याला भवसागर म्हटलेलं आहे. भव म्हणजे दुःख. तर इथे ना हा भवसागर आहे. सुख आणि दुःखांच्या लाटा ह्या कंटिन्यू उठत राहणार. सागर कधी शांत असतो का सांगा? एक महासागर हा सतत लाटा त्याच्यात छोट्या-मोठ्या लाटा उठतच असतात. ते हलतच असतं कायम.
तर एका माताजीनी मागे विचारलं होतं बघा, चांगल्यांबरोबरच वाईट वगैरे का होतं? असं काही नसतं. तर इथलं हे जे भौतिक जीवन आहे ना, ह्याचं स्वरूपच असं आहे. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? भवसागर, की इथं सुख-दुःखांच्या लाटा ह्या उठतच राहणार. ह्या जगाचा हा स्वभावच आहे. मग ते जे भगवंतांची आध्यात्मिक जगत असतात ना, तिथेही कुठली दुःख नसतात. मग इथं जे आहे हे असंच आहे. मग ते भलेही आपल्या कर्मांमुळे प्रमाणे येवो किंवा इथलं ते नेचरच आहे. मग इथे एकट्याने हा प्रवास करणं दुस्तर आहे. दुस्तर म्हणजे ही भगवंतांचीच ही माया आहे. भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे हे इथला स्वभाव असा आहे. ह्या जगताचा. तर ती आत्ताच आपण मागच्या श्लोकात बघितलं, की ही भौतिक प्रकृती पण भगवंतांचीच एक शक्ती आहे. तर आहे ना, कृष्ण काय सांगतायत तिचं वर्णन बघा कशी करतायत. ही जी माया आहे ना, ही अतिशय दुस्तर आहे. मम माया दुरत्तया, की तुम्हाला हा भवसागर ना, ह्या मायेला चा तो पडदा दूर करणं आणि भगवंतांकडे जाणं हे खूप अवघड आहे. सोपं नाहीये ते मनुष्याला. हां, पण जर का आपण भगवंतांना शरण आलो ना, तर आपण सहजपणे हा भवसागर पार करू शकतो. म्हणजे आता बघा अ, एखादा खूप उत्कृष्ट पोहणारा आहे. आणि तो उत्कृष्ट स्विमर आहे. पण भर समुद्रात कोणाचीही मदत नाहीये. आणि तो आहे तिथे पोहतोय, पोहतोय, पोहतोय. किती दिवस तग धरू शकेल सांगा, की एखाद्या महासागराचा भर मध्य आहे, कुणाची कसली मदत नाही आणि तो किती दिवस एकटा पोहू शकतो? कितीही उत्कृष्ट स्विमर असला तरी तग नाही धरू शकणार. तर ही जी भवसागर आहे ना, ह्याच्यात सतत सुख-दुःखांच्या लाटा आपल्याला अशा झेलाव्या लागत असतात. तर आपण ह्याच्यामध्ये ना एकट्याने प्रवास नाही करू शकत. मग कसं असतं अ, भगवंतानी हा भवसागर पार करायचा उपाय सांगितलाय, की आपण जर का कृष्णांच्या हातात हात दिला, आपल्या जीवनाची नय्या सोपवून दिली नौका भगवंतांच्या हातात, तर आपण सहज एखादं लहान मूल गायीच्या खुराने केलेला खड्डा कसं पार करणार? गायीच्या खुराने जमिनीत बनतात बघा छोटे-छोटे. तिचे ठसे उमटतात. तो खड्डा कसं लहान मूल सुद्धा पार करून जाईल, तसा आपण हा भवसागर पार करू शकतो, जर का कृष्णांची मदत घेतली. एकट्याने करायचं ठरवलं, तर मात्र आपल्यासाठी ते अशक्य आहे. आणि इथे आपण इस्कॉनमध्ये असे हात वर करतो बघा. तर ते कसं समुद्रात बुडणारा मनुष्य वाचवा म्हणून करत असतो ना, तसं आपण तिकडे भगवंतांकडे आपले हात देत असतो. समर्पण करत असतो, की भगवंता आम्ही इथे आहोत, तुमच्या हातात हात देतोय अशा ह्याने. तर इथे लक्षात घ्या, की ही माया खूप अवघड आहे. एकट्याने प्रवास होणार नाही हां. तर भगवंतांची साथ घेतलात तर एकदम सहजपणे पार करू शकतो. माताजी घ्या पुढची स्लाईड. वाचा. हरे कृष्ण. न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः मायया आसुरं भावमाश्रिताः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात, ते मला शरण येत नाहीत. हरे कृष्ण. आता ना कोण भगवंतांकडे जातं आणि कोण भगवंतांकडे जात नाही. ह्याचं कृष्णाने माहिती दिलेली आहे. आधी हे सांगितलेत, की ही 4 लोकं जे कधीच भगवंतांचा आश्रय स्वीकारत नाहीत. कोण आहेत हे 4? की नाही तुम्ही कितीही प्रयत्न केलात, तरी ते कृष्णांचा आश्रय नाही घेणार. कोण? तर जे अत्यंत मूर्ख आहेत. हं. अ, जे दुष्ट आहेत, अ, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झालंय आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत. हां, बघूया. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. ही लोकं भगवंतांकडे जात नाहीत कधी. आता मूढा, हां,
की जे अत्यंत मूर्ख आहेत. मूर्ख आहेत म्हणजे कसं माहितीये, कृष्ण म्हणतात इथे गाढवाचं उदाहरण घ्या. जनरली गाढव हा जो प्राणी आहे ना, त्याचंच का घेतलंय? तर त्याचा जो मालक असतो ना, तो गाढवाकडून खूप जास्त वजन वाहतो. बैल जे असतात ना, तुम्ही पाहाल तर बैलाची मालक फार काळजी घेत असतात. फार प्रेम असतं बैलावर आणि त्याला खूप चांगल्या क्वालिटीचं खाणं वगैरे लागतं. मी माझ्या आजूबाजूला बघते, जे बैल असतात ना, त्यांना खाणं पण एकदम उच्च प्रतीचं दिलं जातं. जरी ओझं ओढलं तरी आणि त्यांची निगा पण खूप आणि प्रेम तर खूप जास्त लेव्हलने करत असतात. पण जनरली गाढव हा प्राणी तुम्ही बघाल तर ना, मालक दिवसभर फार कष्ट करून घेतात आणि त्या प्रमाणात त्यांना खायला वगैरे देत नाहीत. तरी सुद्धा हे गाढव जे असतं ना, त्याला सोडून जरी दिलं तरी इमाने इतबारे ते घरात परत येतं, इथे-तिथे काहीतरी खाऊन सुद्धा. तर ना इथे आपली तुलना त्याच्याशी केलेली आहे. म्हणजे की नाही थोडासा समजा गाढवाने असा विचार केला, की मी जातो आणि बाहेर एकटा मिळवून काहीतरी खातो. तर गाढवाला खूप खायला लागत नाही. मध्यमशी भूक असते आणि त्याला असं सुकं गवत वगैरे टाईप पण थोडंसं जरी खायला मिळालं तरी त्याचं भागण्यासारखा प्राणी आहे तो. पण मालक जे खायला घालतोय त्याच्या बदल्यात इतकं काम करत असतो, हा विचार काय तो करत नाही, की मी एकटा सुद्धा राहीन वगैरे. म्हणून त्याला मूढ म्हटलंय, मूर्ख. मग ना काही वर्ग असा असतो, मनुष्यांचे खूप प्रकार आहेत. त्यातला एक, की त्यांनी ठरवलेलंच असतं, की इथं मला कुणाचाही आधार नाहीये. माझं सगळं मला कमवायला पाहिजे आणि सगळं माझं मलाच बघायला पाहिजे वगैरे असं. ओके. मग इथे आपण स्वावलंबी असायला हवं, आपल्या गरजा आपण स्वतः भागवायला हव्यात. हे सगळं बरोबर आहे. दुसऱ्यावर ओझं बनवून राहा वगैरे असं बिलकुल म्हणणं नाहीये. पण ना हे करताना जीवन फक्त त्यालाच समर्पित करू नका. आपल्याला एक उच्च चेतना पण मिळालेली आहे. तर आपली जी गरजा आहेत त्या भागवण्यापुरतं अवश्य कमवा, सगळं करा. पण ह्या जीवनाचा थोडा तरी वेळ, थोडा तरी उपयोग आपण आत्म्याशीचा परमात्म्याशी संपर्क साधणं, हां, कृष्णांची सेवा करणं, आपली आध्यात्मिक उन्नती करणं, ह्याच्यासाठी करायला पाहिजे. कारण मनुष्य जीवनाचं ध्येय ते आहे. नाहीतर आपण पुन्हा-पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात पडत असतो. पण हे सगळं त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यांनी ठरवलेलंच असतं, की कितीही सांगितलात तरी ते त्याच्यातच गुरफटून पडतात आणि त्यातच असतात. मग म्हणून जे अत्यंत मूढ आहेत, ते कधीही कृष्णांकडे येत नाहीत, की नाही त्यांनी ठरवलेलंच असतं. इथं माझं मलाच सगळं कमवायला पाहिजे आणि भरपूर त्या मर्यादा पण नसते. ते तेवढं जर मध्येच स्वतःला गुरफटून घेतात, की मला अजून कमवायचं अजून अशा टाईप. हां, तर ते जे अत्यंत मूर्ख आहेत. मग जे नराधम आहेत. आता नराधम म्हणजे कोण असतं? तर की जे शास्त्रांप्रमाणे चुकीचं आहे. हां, म्हणजे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्ही असं वागू नका. तरी पण वेद-व्यसनं करू नका. दुसऱ्यांना त्रास देऊ नका, खोटं बोलू नका. आणि छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा जे आपल्याला पक्कं माहीत आहे, की हे नको म्हणून सांगितलंय. तरीही ते ते माहीत असून पण करतायत. ह्याला नराधम म्हणतात, की त्यांनी स्वतःच्या चॉईसने ते मार्ग स्वीकारलेले असतात. तर त्यांची मर्जी. मग ते पण कधी कृष्णाकडे येत नाहीत. कारण त्यांनी तो वेदांचा मार्ग स्वीकारायचंच नाही ठरवलेलं असतं. मग आसूर ज्यांची आसुरी प्रवृत्ती असते, की ह्यांना पण सगळं माहीत असतं. पण ह्यांना ना तपोबल वगैरेने वर्चस्व हवं असतं. ही पृथ्वी माझ्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे किंवा हे विश्व, हे जगत, हे सगळं माझ्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. अशी ती एक आसुरी वृत्ती असते आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या तपश्चर्या करणं वगैरे अशा टाईप. तर ही आसुरी वृत्ती ज्यांच्यामध्ये आपले हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, रावण की ज्यांच्यामध्ये आसुरी वृत्ती असते सगळी म्हणजे माझ्या वर्चस्वाखाली सगळी राहायला पाहिजे. मी इथला सुप्रीम आहे. असे जे आसुरी वृत्ती असते ते पण भगवंतांकडे जात नाहीत. आणि माया ने ज्यांचं ज्ञान हिरावून घेतलंय म्हणजे जी शिक्षणामध्ये प्रगत मंडळी होतात बघा. पण ती शिक्षणात प्रगत होतात, पण मग ते की देव मला दिसत नाही, मी मानणार नाही, मी असे प्रयोग करीन, मी लॅबोरेटरीमध्ये ते करेन. म्हणजे जीवन जगण्यासाठी जे काय हवंय ते सगळं मी विज्ञानाने तयार करेन. इथे त्याच्या पलीकडची शक्ती वगैरे असं काही नाहीये.
हे जे ह्याला म्हणायचं मायेने त्यांचं ज्ञान हिरावून घेतलेलं आहे आणि विचित्र संशोधनात करणं वगैरे. आता ही वेगवेगळ्या शस्त्रास्त्र निर्मिती वगैरे, अण्वस्त्र, हे सगळं त्यात येतं. तर की ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलंय, त्या ज्ञानाने मनुष्य जीवनाच्या ह्याच्यात काय जास्त भर पडत नाही, की बाबा मनुष्य जीवनात किंवा इथल्या मनुष्य समाजाला त्याचा खूप उपयोग झाला वगैरे, असं काय ते नसतं. तर अशी लोक की ज्यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलं. तर लक्षात ठेवा, मूळ ज्यांची आसुरी प्रवृत्ती आहे, जे नराधम आहेत आणि ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून घेतले, असे 4 लोक कधीही कृष्णांकडे जाऊ शकत नाहीत आणि कृष्ण पण त्यांच्याकडे जात नाही. मग आता जी पुढची, आता 4 अशी लोक जे कृष्णांकडे जातात ते बघूया. हरे कृष्ण. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारची पुण्यात्मे माझी भक्ती करत असतात: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. हरे कृष्णा. मग आता जी पुढच्या स्लाइड, 1 मिनिट फक्त बघा, त्यात ते सेपरेट आहे का बघूया. तर कृष्णाने काय सांगितलंय, की हे 4 प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. काहीतरी सुकृत असल्याशिवाय मुळात आपण कृष्णांकडे जाऊ नये शकत. सुकृत म्हणजे काय, की अशी कर्म जी तुम्हाला भक्तीमध्ये पुढे जायला मदत करतात, त्याला सुकृत म्हणतात. इथे ह्या क्लास पर्यंत आलोय, ह्याला पण काहीतरी पूर्व सुकृत असणार आहे. तर ही लोक कोण, की जे 4 भगवंतांकडे येतात. तर आर्त, आर्त म्हणजे काय, की कुठलं तरी दुःख आहे त्यांना. मग ठीक आहे, दुःख आहे म्हणून का होईना ह्यातनं सोडवा म्हणून तरी कृष्णांकडे जातात. मग अर्थार्थी, की ज्यांना खूप पैसे हवे ते. मग जिज्ञासू, आता जिज्ञासू म्हणजे आपण इथे आहोत बघा, की थोडस आपल्याला कृष्णांविषयी जाणायचंय. तर अशी लोक. आणि ज्ञानी, ज्ञानी म्हणजे जे शुद्ध भक्त असतात, गुरु असतात, जे ज्ञानात स्थित असतात, त्यांनी सत्य जाणलेलं असतं आणि ते त्यात स्थित असतात, स्थिर झालेले असतात, मग तो ते मार्ग सोडत नाही. आता इथे उदाहरणं दिलेत. गजेंद्रची गोष्ट माहित आहे ना, भागवतम मध्ये आहे बघा. जो गजेंद्र होता ना, म्हणजे आपल्यापेक्षा वरच्याच लोकातला होता. तर एकदा तो म्हणजे, आणि त्या वनाचा राजा असतो तो हत्ती, आणि एकदा कुटुंबासह पाण्यात जलक्रीडा करत असतो. आणि काय होतं, थपथप थपथप असं पाणी हलतं ना, आता हत्ती गेला म्हटल्यावर. मग थोडे मस्ती वगैरे करत असतात आणि मग त्याच्या लक्षात येतं गजेंद्रांच्या, की आपला पाय खाली कुणीतरी धरलाय. मग लक्षात येतं की मगर आहे. ते प्रयत्न खूप करत असतात, खूप प्रयत्न करतात, पण मगर काय पाय सोडतच नसते. बराच काळ युद्ध चालतं ते. आणि गजेंद्र म्हणजे काय, असे कोण येरे गेरे नव्हते. आणि म्हंटल ना, वरच्या लोकातले होते, पृथ्वीपेक्षा वरच्या लोकातले होते. पण काय होतं ना, ते पाण्यात माशाशी वैर करू नये म्हणतात तसं. भूमीवर ती मगर त्यांच्यासाठी फार काय नव्हती, पण ते पाण्यामध्ये ती भारी पडत असते. आणि एक क्षण असा येतो, की गजेंद्रांना ना, त्यांनी गेल्या जन्मात भगवंतांसाठी एक स्तुती केली होती. ती आठवते आणि ते सगळा प्रयत्न सोडून देतात. आणि त्याच तळ्यामध्ये कुठेतरी कमळ असतं. ते एक सोंडेत उचलतात आणि वर करून ना, भगवंतांची स्तुती गायला सुरू करतात. ती स्तुती ऐकून ना, भगवंत गरुडावरून धावत येतात गजेंद्रसाठी. त्या ह्याला मगरीला मारतात आणि गजेंद्रांना मुक्त करतात आणि आपल्यावर घेऊन जातात. तर हे जे आहे ना, गजेंद्र मोक्ष स्तोत्र पण आहे बघा, त्यांनी गायलेलं आहे भागवतम मध्ये. आणि छान आहे, भजन पण आहे बघा, हे गोविंद हे गोपाल, अब तो जीवन हारे, असं ते म्हणजे भगवंतांना बोलवत असतात. तर हा गजेंद्र आर्त होता. मग त्याच्यानंतर इथे दुसरं कोण आहे, ध्रुव महाराज. ध्रुव महाराजांची पण गोष्ट तुम्ही कधीतरी कथा नीट ऐका, त्याच्यातनं पण खूप शिकण्यासारखं आहे. तर त्यांना राज्य हवं होतं. आता राज्य केवढं हवं होतं, अर्थार्थी त्यांना जरा राज्य हवं होतं. केवढं हवं होतं सांगा. तर ध्रुवचे वडील असतात उत्तानपाद.
उत्तानपादचे वडील त्यांचे मनु आणि मनूंचे वडील कोण? ब्रह्मा. हा, ब्रह्मांपासून निर्माण झालेत ना मनु. तर म्हणजे मग ध्रुवचे आजोबा मनु, मानव जातीचे पिता. हा, आणि पणजोबा कोण येतात? ब्रह्मा. तर ब्रह्मांचं ब्रह्मलोक ह्या ब्रह्मांडामध्ये ना सगळ्यात मोठं आहे. म्हणजे 14 लोकांमध्ये कितीतरी मोठं सगळ्यात आकाराने ब्रह्मलोक आहे. तर ध्रुव महाराजांना त्याच्यापेक्षा मोठं राज्य हवं असतं लोकांपेक्षा. 5 वर्षाचे असतात हा ते. तर ते अर्थार्थी. पण मी तुम्हाला नंतर, आज ना वेळ उरला तर गोष्ट सांगते. त्याचा शेवट खूप छान आहे, असं समजू नका की फक्त पैशासाठीच गेलेले असतात. मग द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्याला माहित आहे. एक क्षण येतो की द्रौपदी त्या राज्यसभेत सगळ्यांची मदत मागते, स्वतःही प्रयत्न करते आणि बास ती सगळं बंदच करून टाकते आणि भगवंतांना शरण जाते. भाऊ मानत असते. हा, आणि कृष्णांचं पण अपार प्रेम होतं हो या पांडव आणि द्रौपदी, कुंती यांच्यावर. तर मग भगवंत वस्त्र पुरवतात. ती आर्त होती, दुःखी. सुखदेव गोस्वामींचा जन्म. आता हे खालच्या लाईन मध्ये हा तिसरा फोटो, स्लाइड थोडीशी झूम करा. हे सुखदेव गोस्वामी म्हणजे कोण माहित आहे? आपले भागवतम कथा जे परीक्षित महाराजांना सांगितले, तर हे व्यासदेवांचे पुत्र होते हे सुखदेव गोस्वामी. तर हे ना ज्ञानात स्थित असणारे होते. ते आपल्या जगतातले नव्हतेच. ते म्हणजे त्यांची कथा आहे एक मोठी. शंकरांकडून प्रत्यक्षात भागवतम ऐकलेलं असतं त्यांनी वगैरे, असे ज्ञानी असतात. मग त्यांना ते येऊन राहतात गर्भ कुणाच्याकडे? व्यासदेवांच्या पत्नीला गर्भ राहतात ते. हा, येऊन अचानक. मग 16 वर्ष होऊन जातात. तरी ते जन्मच घेत नसतात. त्यांना ना पूर्ण माहित असतं की मी जन्म घेतला रे घेतला की माया मला व्यापून टाकणार आणि मला भगवंतांचं विस्मरण होणार. म्हणून ते जन्मच घेत नसतात. मग ना त्याचा आईला त्रास होत असतो ना, मग व्यासदेव पत्नीला चा त्रास पाहत असतात. मग व्यासदेव कृष्णांना प्रार्थना करतात की तुम्ही त्या गर्भाला सांगा की तू आता जन्म घे, आईला त्रास होतो. मग कृष्ण प्रकट होऊन त्याला सांगतात की तू जन्म घे. मग ती पुढे आहे, आपण एकदा पुढच्या अध्यायांमध्ये त्यांची पुढची गोष्ट बघणार आहे. तर ना ते, पण ज्या क्षणी जन्म घेतात त्या क्षणी 16 वर्षाचे युवक बनतात आणि ते मागे वळून पण बघत नाहीत आपले आई वडील कोण आहेत आणि वनात धावत सुटतात. तर हे शुकदेव हे आर्त होते. कोण? व्यासदेवांच्या पत्नी ह्या आर्त होत्या, दुःखी होत्या, त्रास होत होता. मग आता त्याच्या शेजारी हे जे सूत गोस्वामी आणि शौनकादी ऋषी आहेत ना, ही भागवतमची सुरुवात आहे. भागवतमच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे बघा, 88,000 ऋषी मुनींना एकत्र जमलेले असतात एक यज्ञ करायला. ते यज्ञ कशासाठी करत असतात सांगा? तर कलियुग येणार असतं आणि कलियुगामध्ये काल सांगितलेलं तसं मनुष्य हा अल्पायुषी अल्पमती असणार. तर अशा मनुष्यांच्या कल्याणाप्रित्यर्थ ते यज्ञ करत असतात. हा, तसंही कुठल्याही यज्ञाचं ध्येय हे समाज कल्याण असायला हवं. मग ते करत असतात तोपर्यंत त्यांना हे सूत गोस्वामी येताना दिसतात. ते पण महान भागवत कथाकार असतात. त्याबरोबर ते तो त्यांचा यज्ञ विजवतात आणि त्यांच्याकडनं भागवतम ऐकायला बसतात. तर ही जी लोक आहेत ना, सूत गोस्वामी काय आणि हे 88,000 ऋषीमुनी, ह्यांना म्हणायचं ज्ञानी, की त्यांना ती ज्ञानातच स्थित होती आणि ती भगवंतांशी घट्ट जोडलेली होती. आणि वर शुकदेव आणि परीक्षित, हे शुकदेवांना तुम्ही ज्ञानी धरा. परीक्षित महाराज ज्ञानी पण आहेत. ऑलरेडी ते मातेच्या गर्भात उत्तरेच्या असताना भगवंतांनी त्यांना वाचवलेलं वगैरे. त्यामुळे त्यांना कृष्णांविषयी सगळं माहित होतं. आणि आर्त पण म्हणू शकता की 7 दिवसात जीवनाचा अंत होता. त्या दृष्टीने अंत. आणि ते ज्ञानी पण होते हा परीक्षित महाराज. भगवंतांचे शुद्ध भक्त होते. तर हे असे विविध 4 लोक, की आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, हे 4 लोक भगवंतांकडे जातात. आता भगवंतांना ह्यातले कोण प्रिय आहेत बघू. माताजी घ्या पुढची स्लाइड. हा, पण एक ऍटलिस्ट की हे भगवंतांकडे जाऊ शकतात. घ्या. हरे कृष्ण. त्यापैकी पूर्ण ज्ञानी आणि नित्य भगवत भक्तीमध्ये युक्त असणारा सर्वोत्तम आहे, कारण मी त्याला अत्यंत प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण.
हा तर ना ह्या चारही मधला जे ज्ञानात स्थित आहेत ना, ते भगवंतांना खूप प्रिय आहेत. का सांगा? जे ज्ञानी असतात ते भक्तीमध्ये जोडून घेतलेले असतात. म्हणजे ज्ञानी आहेत त्याचा दुसरा अर्थच ते आहेत की ते भक्त आहेत. त्यांनी ते समजून घेतलेलं असतं आणि त्याप्रमाणे प्रेमात आदान-प्रदान असतं त्यांचं भक्ती सेवेमध्ये. हं. असा जो आहे तो सर्वोत्तम आहे आणि भगवंतांना प्रिय आहे. अत्यंत प्रिय आहे. कारण भगवंत त्यांना अत्यंत प्रिय आहेत आणि भगवंत भावग्रही जनार्दन आहेत. तुम्ही ज्या भावात त्यांना भेटणार भगवंत पण तुम्हाला त्याच भावात भेटतात. मग आता बाकीच्यांचे जे कसं आहे प्रिय नाही तसं नाही पण बाकीचे कसं होतं जो दुःखी आहे त्याचं दुःख दूर झालं की कदाचित कृष्णांना विसरून जातो. जो अर्थार्थी आहे त्याला पैसे मिळाले की मग भगवंतांना विसरून जातो. अ, किंवा विसरून जाईल. जर का भक्तीत राहिले तर चांगलंच आहे. आणि जिज्ञासू पण ते असतात, की ठीक आहे, जिज्ञासा तर पूर्ण झाली, पण ते त्यामध्ये जोडलेले राहिले तरी तर ठीक ना. कधी-कधी मार्ग सोडून पण देऊ शकतात. त्यामुळे जे ज्ञानी असतात, ते भगवंतांशी जोडलेले असतात, त्यामुळे ते भगवंतांना प्रिय आहेत. हां, घ्या माताजी. हरे कृष्ण. बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान प्राप्त झालेला मनुष्य मी वासुदेव श्रीकृष्ण म्हणजे अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो. मला असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. हरे कृष्णा. तर आता इथे कृष्ण काय सांगतायत बघा. हे जे कृष्णांविषयीचं ज्ञान आहे ना, हा एका जन्माचा प्रवास नाही आहे भक्ती वगैरे. तर अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर एखाद्या जन्मात आपल्याला आपण अशा स्टेजपर्यंत सुकृत वगैरे जमा होतात आणि पोहोचतो की आपण भगवंत कोण, आपला त्यांचा संबंध काय, मी काय आहे, हे जाणतो वगैरे हां. आणि कृष्णांना आपण मग अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण म्हणून ओळखायला लागतो. तर ह्याला असे जे असतात ना, त्यांना भगवंत महात्मा म्हणतायत बघा. आणि असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो. ओके. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. त्यामुळे ही भक्ती इतकी सोपी अशी नाहीये. ती प्राप्त करण्यासाठी गुरु, राधा, कृष्ण ह्यांची कृपा असावी लागते. हां, घ्या माताजी पुढे. हरे कृष्णा. ज्यांचे ज्ञान भौतिक कामनाने हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधी-विधानांचे पालन करतात. मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो, तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो, जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यास स्वतःला समर्पित करू शकतो. हरे कृष्णा. हां, आता आपण मागे बघितलं होतं, की मी तुम्हाला सांगितलेलं लक्षात ठेवा, की देवी-देवतांच्या उपासनेबद्दल आपल्याला येत राहणार. तर कृष्ण नको म्हणत नाहीयेत. पण देवी-देवतांची उपासना करताना होतं काय, की तुम्ही झाडाचं उदाहरण दिलेलं. मग त्या झाडाच्या फक्त असं होतं, की एका पानालाच पाणी घालताय, त्यालाच पुसताय. जे काय करताय, पूर्ण झाडाला त्याचं काही मिळत नाही. हां, तर कृष्णांचं जेव्हा करतो तेव्हा मुळाला करतो. त्यामुळे पूर्ण सगळ्या झाडाला ते पोषण मिळत असतं. आता हे जे देवी-देवता आहेत ना, हे मॅनेजर आहे वेगवेगळ्या कामांसाठी नेमलेले. काहीतरी चांगले आहेत, ते भक्त आहेत म्हणूनच ते त्या पोस्टवर आहेत. मग आता महात्मा तर आपण बघितला, की त्यांनी ज्ञानाने सगळं जाणलेलं असतं. पण असे जे नसतात, ज्यांचे ज्ञान भौतिक इच्छांनी हिरावून घेतलेलं आहे. मायेच्या प्रभावाखाली आहेत. ते मग वेगवेगळ्या देवी-देवतांना शरण जातात. मग कृष्ण इथे काय सांगतायत बघा, की त्यात सुद्धा कृष्ण आता त्या सगळ्याच्या वर कृष्ण आहेत. मग ते आपल्या हृदयातच असतात.
ते बघा, मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. मग ते जेव्हा हृदयातच असतात ते पाहतात की ह्याच्यावर तरी बाबा ह्याची श्रद्धा स्थिर होते. तर ते काय करतात की तिथं आपल्याला थोडं स्थिर करतात की मग कुठल्या तरी जन्मात ह्या इकडचंही थोडंसं पुण्य गोळा करून वगैरे आपण प्रत्यक्षात भगवंतांना जाणू शकू. म्हणून ऍटलीस्ट सुरुवातीला ते आपली म्हणजे ही सुद्धा भगवंतांची थोडी कृपाच असते की आपण तिथे तरी आपल्याला स्थिर करू शकतोय. हा, बाकी कृष्णांच्या भक्तीमध्ये ना आता तर कळलंय तर भक्ती मार्गावर आलाय. तर कधी काही वाटलं पाहिजे तुम्ही त्यांच्याशी नातं जोडून घ्या. प्रत्येकाकडे एक बाळकृष्ण तर असतोच. त्यांच्याशी बोला, त्यांना काय हवंय नकोय ते सांगा. काही नवीन घेतलं तर दाखवा. काय खाताय तर त्यांना अर्पण करा. तुम्ही करा, घरातल्यांना पण ती सवय लावा. हा, आणि भक्तीमध्ये ऍक्च्युली ना कृष्णांचे नियम कसे आहे, आम्ही तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा की आपण ह्या जे तपश्चर्या वगैरे करतात, व्रत वगैरे, ह्याने ते देवता बांधले जातात आणि त्यांना ती बंधनं नको असतात. म्हणून जे काय पाहिजे ते त्यांच्या क्षमतेपर्यंत देतात. ह्या असुरांना वगैरे पण द्यायचे. पण कृष्णांना ना आपण बांधू नाही शकत. हा, आपण कधी असं म्हणू नाही शकत की मी इतका जॉब केलाय मग तुम्ही माझ्या समोर या वगैरे. भगवंतांना कायच बांधू नाही शकत. त्यांच्याकडे वैराग्य असल्यामुळे. आणि ना देताना ना ते तुमच्यासाठी जे श्रेयस्कर आहे ते करतात. कदाचित तुम्ही मागितलं एक आणि कृष्ण देतील ना, ते तेच देतील अशी काय नाही. पण विश्वास हा ठेवा की भक्तीमध्ये ना भगवंत तुमच्यासाठी अंतिम श्रेयस्कर काय आहे ते देणार. आज कदाचित वाटेल की हे योग्य नाहीये, पण तुम्हाला नंतर काळांतराने कळेल की ती गोष्ट झाली ही योग्य झाली. भगवंत भक्तीमध्ये फक्त भक्ताचं हित पाहत असतात. बाकीचे देवी देवता असतात ना, म्हणजे आता आपण घरातनं शाळेतनं येताना लहान मुलांच्या शाळांच्या वाटेत जनरली दुकानं वगैरे असतात. तर आता एखादं आईने पैसे दिलेले असतात ना, बाबा तुला गरजेला पडले काहीतरी पेन वगैरे पटकन घ्यावं लागलं तर जवळ ठेवायला तर दिलेले असतात थोडे पैसे. मग जर का मुलगा गेला अख्खेच्या अख्खे सगळे पैसे समोर ठेवले आणि म्हटला ह्याची मला सगळी चॉकलेट द्या. तर दुकानदार काय ते पैसे घेणार आणि ती चॉकलेट देणार. पण तो घरी आल्यावर सांगितलं न जर का त्याने, आई एवढ्या गोळ्या घेतल्या आणि मी एकदम खाल्ल्या, तर आई मात्र दंगा करेल, ओरडेल की तुला काय कळतंय की नाही, ती तुझ्या पोटासाठी चांगलं नाही, ते पोटात वगैरे दुखायला लागलं, दात खराब होतील, डेंटिस्टकडे जावं लागेल. हे आई का सांगणार? कारण तिला पुढचं दिसतंय, मुलाचं आरोग्य. तर कृष्णांची मध्ये भक्तीमध्ये कृष्ण हे असे असतात, जे आपल्यासाठी हितकारक, श्रेयस्कर आहे ते ते करणार. बाकी हेही ठीक आहे. ह्याचा अर्थ असा घेऊ नका की देवी देवतांचा अपमान करा. आधीच सांगितलं ना की काहीतरी शुद्ध भक्त आहेत म्हणून ते त्या पोस्टवर आहेत. त्यांच्याकडे पण जाल ना तर भक्ती मागायची की अवश्य आपले कुलदेवता, आपण अभिषेक वगैरे करायला वर्षातनं एकदा जातोच ना नैवेद्य आणि करायला. तर जेव्हा जाल ना तर त्यांच्या समोर बसून जप करा. त्यांच्याकडे मागताना भगवंतांची भक्ती मागा. हं? हा, माताजी घ्या पुढची स्लाईड. हरे वाचा. कृष्णा. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो. परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. हरे कृष्णा. जरी देवी देवतांनी दिले तरी त्यांना त्या पॉवर कृष्णाने दिलेल्या आहेत, कारण मुख्य ते आहेत ना. त्यामुळे त्यांचं निमित्त आहे, पण भगवंतांकडनंच ते मूळ स्वरूपात येत असतं. ओके, हा, माताजी घ्या पुढची. कारण इथले मॅनेजर ते आहेत, सीईओ भगवंत आहेत, मूळ मालक ते आहेत भगवंत. मग घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित व अनित्य असतात. देवतांची उपासक देवलोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की मी पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे. त्यांच्या अज्ञानामुळे ते माझ्या अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाही. हरे कृष्णा. हा, आता इथे 7.23 मध्ये ना भगवंत असं का म्हणतात अल्पबुद्धी,
कारण ना ह्या मनुष्य म्हणजे जन्मात आपण एक खरं ज्ञान मिळवू शकतो. आपल्याला ती चेतना मिळाली आहे. पण तो जर का प्रयत्न केला नाही आणि ह्यातच अडकून पडलो, तर मग काय होतं, आत्म्याच्या मुक्तीचे मार्ग आपण बंद करून टाकतो. त्यामुळे अल्पबुद्धी म्हणतायत. मग आपण देवी-देवतांकडे जातो. त्याची फळं मर्यादित आहेत. आता 9व्या अध्यायात पण पाहणार. होतं काय माहितीये, की कायम द्यायचं फळ नाहीये ते. ठराविक वेळेपुरतं असतं. आता भगवंतांची भक्ती तुम्हाला भगवंतांचं धाम प्राप्त करून देऊ शकते, की जिथे आपल्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्ती होते. देवी-देवतांची उपासना तुम्हाला हे फळ देऊ शकत नाही. हां, मर्यादित स्वरूपाचं असतं त्यांचं. आणि मुख्य म्हणजे ना ते अनित्य काय, फळ मर्यादित आणि अनित्य. त आता चांगल्या इच्छेने म्हणजे हे असुरांनी तपश्चर्या केल्यावर ब्रह्मदेव म्हणा, शंकर ह्यांनी त्यांना ती एक हे दिलीत वरदान. पण ह्या लोकांनी त्याचा उपयोग कशासाठी केला बघितलात ना, दुसऱ्यांना त्रास द्यायला. त्यामुळे ही फळं अनित्य असतात. त्याचा उपयोग ती कशासाठी तुम्ही करणार आणि मग त्याची तुम्हाला कशी फळं मिळणार, हे तुमच्या हातात आहे. पण भगवंतांच्या भक्तीमध्ये भगवंत आपल्या भाये घेत असतात काळजी. हां, आणि तो फरक लक्षात ठेवा, की देवी-देवतांची उपासना कराल, तर ज्या देवतेची उपासना करताय त्यांचं लोक प्राप्त होणार. भगवंतांची भक्ती केला, तर भगवंतांचं धाम. आणि हे मायावादी दृष्टिकोन ज्यांचा असतो ना, की इथे सगळं माया आहे, निराकार आहे सगळं. तर त्यांच्यासाठी आहे. त्यांना वाटतं, की इथे एक शक्ती आहे जे सगळं करतंय. तर कृष्ण म्हणतायत, की ते त्यांच्या अज्ञानामुळे ना, हे जे अर्जुनाच्या समोर ते भगवान रूपात आहेत, ते रूपच जाणू शकत नाहीत. आणि जाणू शकत नाहीत ही मर्यादा मान्य पण करत नाहीत. तर नाहीच आहे. कोण नाहीच आहे असं. तर भगवंत त्यांना अज्ञानी म्हणतायत बघा. हं. हां, मग पुढची हे घ्या. slide. हरे कृष्णा. मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाही. अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान, भूतकाळात घडलेले सर्व काही, घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो. मी सर्व जीवांना जाणतो, परंतु मला कोणीही जाणत नाही. हरे कृष्णा. हां, तर कृष्ण काय सांगतायत बघा. जे मूढ म्हणजे अत्यंत मूर्ख आणि अज्ञानी आहेत ना, ते कृष्णाकडे कधी येत नाहीत आणि कृष्णही त्यांना अप्रकटच राहतात. कृष्ण पण जात नाहीत त्यांच्याकडे कधी. हां, आणि त्यामुळे ते भगवंतांचं हे अजन्मा, अच्युत असं स्वरूप जाणू नाही शकत. आणि भगवंत हे त्रिकालदर्शी आहेत. अर्जुनाला सांगतायत बघा, भूत, भविष्य आणि वर्तमान हे सगळं ते जाणतात. पण अशी कोणाची क्षमता नाही हां, की आपण त्यांना पूर्ण कधीच जाणू शकत नाही. आवाज कोणाचा येतो? हां, मग ते प्रियंका माताजी म्यूट. पुढची स्लाईड घ्या माताजी. हरे कृष्ण. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हरे कृष्ण. हरे कृष्णा. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वी जन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांनी पाप करणे पूर्णपणे नष्ट झाले आहेत, ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हरे कृष्णा. हां, तर कृष्ण काय सांगतायत बघा, की आपण थोडीशी तरी पुण्यकर्म किंवा सुकृत ज्यांनी केलेली आहेत, हां, ते म्हणजे पूर्वजांची त्यांच्या घराण्यात ती थोडीशी पुण्याई आलेली आहे, भक्ती आलेली आहे आणि थोडी तरी पुण्यकर्म जमा झालेली आहे आणि पापकर्म नष्ट झालेली आहेत. तेच म्हणजे द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात म्हणजे काय? तर जरा हा सगळा भौतिक प्रपंच बाजूला ठेवून भगवंतांचा विचार करू शकतात. त्या ज्ञानामध्ये स्वतःला जोडून घेऊ शकतात. हां, तर भगवंतांचं म्हणणं आहे, की अशीच लोकं त्यांचं पाप म्हणजे जी काय होती
ती सगळी नष्ट झालेली आहेत, निष्पाप झालेली आहेत. म्हणून या द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि भगवंतांच्या दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. हा म्हणजे इथेपर्यंत आलोय, बोलू शकतोय, ह्याचा अर्थ कुठंतरी आपली पापकर्म कमी झाली आहेत आणि तेवढं पुण्य जमा झालंय की आपण कृष्णांशी स्वतःला जोडून घेऊ शकतोय. नाहीतर तुम्ही पृथ्वीवर लक्ष देऊन बघा की किती लोकसंख्या आहे आणि त्यातले किती जण भगवंतांकडे जायचा, त्यांच्या सेवेमध्ये जोडायचा प्रयत्न करून घेऊ शकतात. त्याचं कारण दिलंय भगवंतानी ह्या श्लोकामध्ये की ते का येऊ शकत नाही. ओके, आणि जे जोडले जात आहेत ते नक्कीच भगवंतांशी जोडायच्या क्षमतेचे आहेत म्हणून जोडले जात आहेत. कुठेतरी कृपा आहे म्हणून. ओके, माताजी घ्या पुढची स्लाइड. होईल आता आपला अध्याय, झाला थोडाच वेळ. हा, इथे ना ही मृगारीची गोष्ट आहे की गुरु यावे लागतात. हा जो मृगारी दिसतोय पहिला, ह्यालाच कशी सवय होती माहितीये, प्राण्यांना एकतर मारायचा आणि मारून ना म्हणजे पटकन त्यांचा प्राण पण घेऊन टाकायचा नाही. त्यांना तडफडत बघायला ह्याला फार आवडायचं. आता हे विचित्र वाटतं ना. तर नारद एकदा वाटेने येत असतात. आता नारदांना काय ती हे काय आहे, ती त्यांच्याकडे ताकद आहे की नारद कुठेही भ्रमण करू शकतात, कुठलंही ब्रह्मांड, कुठलंही लोक, असुरांकडे पण जातात. तर नारद काय कुठेही जाऊ शकतात, म्हणजे असे भ्रमण करत असतात आणि त्यांना तो मृगारी दिसतो आणि तिथे तो प्राण्यांना तडफडवत असतो. ते बघून नारदांना खूप विचित्र होतं. नारद म्हणतात, थांब, हे तू काय करतोयस रे? तर तो सांगतो की माझं पोट भरण्यासाठी मी त्यांना मारतोय. तर ते म्हणतात का? तर नाही, माझ्या घरातल्यांनी पण मला असंच शिकवलंय. ते म्हणतात, ठीक आहे, पण तू त्यांना असं तडफडवतोयस का? तर नाही म्हणतो, मला आनंद होतो. तर मग नारद थांबतात आणि त्याला सांगतात, हा जो तुझा आनंद आहे ह्याला असुरी आनंद म्हणतात. आणि ना थोडंसं ज्ञान देतात की ह्याचं फलस्वरूप तुला पुढचे जन्म काय मिळतील आणि कुठल्या नरकांमध्ये कुठली कुठली शिक्षा भोगावी लागेल वगैरे ते बघून. आणि गुरूंचं येणं काय असतं बघा. हा, नारद, आपली पण जी गुरु शिष्य परंपरा आहे ही नारदांची आहे. तर आणि नारद पिक्चर मध्ये दाखवतात तसे नाही आहेत भांडणं वगैरे लावणारे. ते जे काय करतात ते गुरु आहेत, ते गुरु तत्व अंतिम हित असतं. म्हणजे आधी मुख्य म्हणजे ध्रुव, प्रल्हाद, माता भवानी म्हणजे पार्वती माता आपली, अ व्यासदेव, अ वाल्मिकी ऋषी, अशा सगळ्यांचे गुरु नारद आहेत. म्हणजे एका क्षणासाठी जरी जीवनात आले तरी अतिशय थोर शिष्य झालेले आहेत. मग हे त्या मृगारीला ते सगळं सांगितल्यावर ना शेवटी गुरूंची वाणी, त्याचा प्रभाव पडतो आणि तो हळूहळू, मग ते नारद त्याला सांगून निघून जातात. मग मृगारी मात्र पुरा बदलतो, ते सगळं बंद करून टाकतो. आणि आता हा जो तिसरा फोटो आहे ना खाली, एकदा नारद आणि अजून एक ऋषी असेच एका वनातून वाटेने जात असतात आणि असं हे धावत धावत येतो आणि म्हणतो, थांबा थांबा थांबा. आणि ते थांबतात. मग थांबल्यावर ना तिथून अशी थोडीशी हे मुंग्या, किडे मुंग्या असतात. मग त्यांना बाजूला करतो आणि म्हणतात, आता पुढे या म्हणतो. तुमच्या पाय पडून ना ते हे झाले असते, त्यांचा मृत्यू आला असता. मग ते दोघांना पण छान वाटतं की कोण आहे हा की परजीवांविषयी ह्याला एवढी काळजी. आणि मग तो लोटांगण वगैरे घालतो, गुरुदेव तुम्ही मला भेटलात वगैरे. मग नारदांना तर आठवतं की हा तो मृगारी आहे. अशी ती गोष्ट आहे. तर लक्षात घ्या, हा वरचा पण मृगारी बघा आणि हा तिसऱ्या फोटो मधला पण मृगारी बघा, की गुरु येणं, ज्ञानाच्या दृष्टीने बघणं हे काय असतं. हं? हा, माताजी घ्या पुढे. वाचा हरे माताजी. कृष्णा. पूर्णपणे परायण झालेले, जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्णा. कृष्ण म्हणतात की जे भगवंतामध्येच स्थिर झालेले आहेत, भगवंतांना ह्या भौतिक सृष्टीचा संचालक म्हणून ओळखतायत, सगळ्याचे नियंत्रक, सगळ्याचे अधिष्ठाता म्हणजे मुख्य देव असं ओळखतायत, ते मृत्यू समयी सुद्धा भगवंतांना ओळखू शकतात. हं? बघू आपण आता ते उद्या. चालेल, बघा माताजी, झाला आपला आजचा अध्याय. तर आपण कृष्णाबद्दलचं ज्ञान कृष्णाने दिलं.
इथे किती सुदुर्लभ आहे भक्ती आपण बघितली. मग त्यांच्या वेगवेगळ्या शक्ती बघितल्या. मग कृष्णांना शरण जायची प्रक्रिया बघितली. मग थोडं देवी देवतांच्या पूजनाविषयी बघितलं आणि ज्ञानाची दृष्टी येणं किती गरजेचं आहे ते बघितलं. हा माताजी घ्या पुढे. हा झाला आपला अध्याय. माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा.